आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत क्रियायोगातून तणावमुक्ती याविषयी डॉक्टर अनुजा जानवलेकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते नमस्कार. आपल्या रोजच्या जगण्यामध्ये आपल्या वाढत्या महत्त्वाकांक्षा, इच्छा, इतरांच्या अपेक्षा, आपल्या स्वतःकडून अपेक्षा असं सगळं घेऊन आपण रोजची धावपळ करत असतो. आपलं आयुष्य या सगळ्यांनी वेढलेलं आहे. प्रत्येक गोष्ट आपल्याला इन्स्टंट, तात्काळ हवी असते. सगळीकडे स्पर्धा आहे. कुठेही जीवाला शांतता नसते. यावर उपाय म्हणून किंवा एकूणच आपल्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी आपण योगासनांचा वर्ग लावतो. आपले हातपाय हलते फिरते राहावेत, मनाला शांती मिळावी, यासाठी हा प्रयत्न असतो. एकूणच आपण मनःशांतीचा शोध हा आता घ्यायलाच हवा आहे. क्रियायोगातून आपल्याला तणावमुक्त जीवन जगता येईल का, या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आमंत्रित केले डॉक्टर अनुजा जानवलेकर. गुरुमयी महारुद्रात्मिका हेच त्यांचं नाव आता प्रचलित आहे. नमस्कार. नमस्कार. अनुजाताई या क्रियायोग मिशन फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष आहेत. गेली 18 वर्ष क्रियायोग साधना आणि मार्गदर्शन त्या करत आहेत. त्यांचं शिक्षण निसर्गोपचारामध्ये झालेलं आहे. निसर्गोपचार तज्ज्ञ आहेत, परंतु आता त्या योग मार्गदर्शक, त्यातही क्रियायोग मार्गदर्शक म्हणून अधिक कार्यरत आहेत. क्रियायोग म्हणजे काय, इथूनच आपण सुरुवात करूया. क्रियायोग एक योग आहे आणि असा योग आहे की ज्याला आपण हठयोग म्हणतो. तो हठयोग म्हणजे आपण जे काही आसनं करतो, जे काही शारीरिक व्यायाम करतो, ते हठयोगामध्ये येतं. आणि क्रियायोगामध्ये प्राणायाम येतात, त्याच्यासोबत काही मुद्रा येतात. तर म्हणजे मुद्रा आणि प्राणायाम यांचा एक सुंदर समन्वय म्हणजे क्रिया. आणि ती अतिशय कमी वेळात होते. म्हणजे अगदी नवीन जो साधक आता नुकताच क्रिया करायला लागलाय त्याला सुद्धा 2.5 मिनिटं फक्त लागतात. बरं. आणि 2.5 मिनिटानंतर तो बराच वेळ ध्यान करू शकतो. कारण की ती क्रिया केल्यानंतर, ते प्राणायाम केल्यानंतर जे काही अवस्था होते, ज्याला आपण हिलिंग म्हणतो, ते अशा प्रकारचं असतं की त्याला ध्यान करण्यापलीकडे दुसरं काही तो करणार नाही. आणि त्यामुळे उत्तम ध्यान लागतं की ज्याचा बरेच वर्ष साधक सराव करत असतात, पण त्या दर्जाचं ध्यान त्यांना लागत नसतं. पण क्रियायोगाने हे त्यांना शक्य होतं. आणि क्रियायोगामध्ये एक महत्त्वाची एक गोष्ट अशी घडते की आपण आपल्या श्वासाच्या आधारे आपल्या चेतनेला प्रत्येक चक्राचं भेदन करत मस्तिष्कापर्यंत आणतो आणि मस्तिष्कापासून पुन्हा तिला मूलाधाराकडे नेऊन तिला स्थिर करतो. आणि ही क्रिया प्रत्येक वेळेला 7 वेळा होते. अशा प्रकारची प्रक्रिया कोणत्याही इतर साधनेत होत नाही. आणि म्हणून क्रियायोग हा अतिशय प्रगत असा योग आहे. म्हणजे अष्टांग योगामधल्या ज्या वेगवेगळ्या पायऱ्या आहेत, हठयोग तुम्ही म्हणालात आत्ता, तर त्याच्यातनं आणखी पुढच्या पायरीवर जाण्यासाठी क्रियायोगाची आपल्याला मदत होऊ शकते. नितांत गरज आहे असं म्हणता येईल, नाही हो का? हो अगदी. बरं. पण मग योगासनांचे वर्ग, योगाभ्यास आता आमच्यापैकी अनेक जण करत असतात. त्यात आणि क्रियायोग याच्यामध्ये काय फरक आहे? योगाभ्यास कसं की आपण कमीत कमी 1 तास त्याला दिला पाहिजे. हा. त्यानंतर तुम्ही ते रोज करणार. बऱ्याच लोकांना ही योगासनं जमत नाहीत. योगासनं हे काही ठराविक लोक करू शकतात. जर वयस्कर असतील, आजारी असतील तर त्यांना हे जमत नाही. शरीराचं वजन वाढलेलं असेल तरी त्यांना ते त्रासदायक ठरतं. म्हणजे अगदी हातपाय तेवढे तरुण सहज हलवणं शक्य होत नाही. तरुण मंडळींना ते शक्य आहे. पण क्रियायोग हा असा विषय आहे किंवा क्रियायोग हा असा प्राणायाम आहे की जो सर्वांना शक्य आहे. म्हणजे अगदी हार्ट पेशंट असेल, कोणी अस्थमा पेशंट असेल, खूप कोणी आजारी असेल, शारीरिक क्षमता खूप कमी असेल, वय अधिक असेल, तरीही ती व्यक्ती बसल्या जागी प्राणायाम करू शकते आणि काही मुद्रा करू शकते. मुद्रा ह्या हातांच्या आहेत, त्यामुळे त्यांना शक्य होतात. आणि म्हणून सगळ्यांना सहज, सोपं, सुलभ असा हा योग आहे. याची आवश्यकता आत्ताच्या काळामध्ये किती आहे आणि कशा प्रकारे तो आपल्याला उपयुक्त ठरू शकतो क्रियायोग, त्याविषयी सांगा. खरं तर नितांत गरज आहे, मी आत्ताच म्हटलं. कारण की आपण पाहतोय की आपलं वैयक्तिक आरोग्य बिघडलेलं आहे, सामाजिक आरोग्य बिघडलेलं आहे. आणि ह्या सगळ्याचा जर कुठेतरी जर आपल्याला जर ताळमेळ टिकवायचा असेल तर क्रियायोगासारखी साधना आवश्यक आहे. कारण की क्रियायोगाने सगळ्यात पहिला फरक जो होतो तो आपल्या आरोग्यावर होतो की आपलं आरोग्य उत्तम होतं. बरेचसे जुने आजार जे असतात ते हळूहळू बरे व्हायला लागतात. त्वचा छान व्हायला लागते, डोळ्यांची नजर उत्तम व्हायला लागते. त्याचा दुसरा उपयोग
असा होतो की आपल्या जी थिंकिंग प्रोसेस आहे, आपण जो विचार करतो, ज्या पद्धतीने विचार करतो त्याच्यावर त्याचा फरक पडतो. कारण की इतक्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन आपण घेत असतो, त्यामुळे त्या ऑक्सिजनचा उपयोग शरीरामध्ये सर्व ठिकाणी होतो. आजार तर बरे होतातच, पण आपल्या मेंदूची क्षमता वाढते. अच्छा. त्यामुळे व्यवस्थित विचार करण्याची क्षमता डेव्हलप होते आणि त्याच्यामुळे दृष्टिकोन बदलतात. जी गोष्ट कालपर्यंत नीट कळत नव्हती ती आज योग्य प्रकारे कळायला लागते आणि त्याच्यामुळे सामंजस्य वाढतं. जे काही साधक हे क्रियायोग करत असतील त्यांच्यामध्ये सामंजस्य वाढल्यामुळे लोकांची नातेसंबंध सुधारतात. त्याचा उपयोग त्यांच्या रोजच्या जीवनावर होतो. मग मित्रमंडळींमध्ये, सोसायटीमध्ये, घरी, बाहेर, ऑफिसमध्ये सर्व ठिकाणी होतो आणि एक वेगळ्या प्रकारची शांतीचा अनुभव ते घ्यायला लागतात. बरं. आणि या सगळ्याचा परिणाम त्या व्यक्तीवर स्वतःवर होतोच, शिवाय समाजावर होतो आणि हळूहळू समाज स्वस्थ व्हायला लागतं. माणसाचं मन ऑलरेडी स्वस्थ झालेलं असतं. त्यामुळे उत्तम आरोग्य, उत्तम विचार, उत्तम मनःशांती देणारा हा योग आहे आणि याच्या पुढे जाऊन त्याचे जे काही लाभ आहेत ते आपल्या अगदी आत्म्यासाठी असतात. सोल लेवलला रिपेअरिंग होतं आणि इतका प्रगत जीव तयार होतो की बऱ्याच काही क्षमता त्याच्यामध्ये लपलेल्या असतात, सुप्तावस्थेत असतात, त्या आपल्यालाही माहीत नसतात, त्याही समोर येतात आणि एक परिपूर्णता येते जीवनाला. उन्नत आध्यात्मिक अवस्था प्राप्त करणं हे सर्वसामान्य माणसाला कितपत शक्य आहे? मी तर असंच सांगते सगळ्यांना की अगदी प्रत्येकाला काही ईश्वर पाहायचा नसतो, पण उत्तम आरोग्य मात्र सर्वांना हवा आहे. उत्तम विचार क्षमता प्रत्येकाला हवी आहे. उत्तम निर्णय क्षमता सगळ्यांना हवी आहे. तर त्यासाठी आपण क्रिया करायला हवा. बरं. हा क्रियायोग किती प्राचीन आहे, किती जुना आहे आणि आपल्याकडे कसा कधी आला त्याविषयी थोडं? क्रियायोग हा अतिप्राचीन योग आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की फार प्राचीन काळी तो कृष्णाने पूर्वजन्मात मनूला दिला होता. मनूने तो विवस्वान आणि पुढे असा तो जात जात तो पुढे नंतर आज तो आपल्यापर्यंत पोचलेला आहे. हाच योग कृष्णाने अर्जुनालाही दिलेला आहे. त्यानंतर या योगाचा प्रसार म्हणजे फक्त गुरु शिष्य ह्या परंपरेने होत राहिला आणि असं म्हणतात की आपले सर्वच विभूती आणि सर्व ज्यांना आपण महात्मे म्हणतो, आध्यात्मिक गुरु म्हणतो, त्या सगळ्यांकडेच हा क्रियायोग आलेला आहे आणि अशा प्रकारे प्रवास करत करत हा योग मधल्या काळामध्ये लुप्तच झाला होता. कारण की गुरु शिष्य परंपरेची जी काही परंपरा आहे ती कुठेतरी खंडित झाली आणि त्यामुळे हा लोप जवळजवळ लुप्त झालेला. पण महाअवतार बाबाजींनी हा योग पुन्हा लोकांसाठी, संपूर्ण गृहस्थाश्रमी असणाऱ्या जीवांसाठी हा म्हणजे तो नव्या रूपाने पुन्हा समोर आणला आणि आज तो योग सर्वसामान्यांसाठी खुला झालेला आहे. त्यामुळे हा योग आपल्याकडे असा फिरत फिरत आलेला असला तरीही आजही त्याची गुप्तता राखली गेलेली आहे. आजही त्याचा तो सात्विकपणा जपला गेलेला आहे आणि जे काही रहस्यमय योग आहे तो आजही तो तसाच आहे आणि गुरु शिष्य परंपरेमध्येच आहे. आजही क्रिया कुठे लिहिल्या जात नाहीत. क्रियेबद्दल फक्त शिष्य आणि गुरु यांच्यामध्येच बोललं जातं. क्रिया कशी करावी हे फक्त गुरु शिष्यांना सांगत असतो आणि इवन मी तरी जेव्हा आम्ही दीक्षा देतो त्यानंतर ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स दिल्या जातात आणि त्याचं पालन साधक पुढे जाऊन करतात. सर्वसामान्य असं उघड्यावर ती क्रिया करू नये. आपण एकांतात बसून ती क्रिया करावी, घरी करावी आणि 2-2.5 मिनिटांचा प्रश्न असतो. त्यामुळे 2-2.5 मिनिटं तुम्ही एकांतात कुठेही काढू शकता आणि ही क्रिया करू शकता आणि त्याच्यानंतर ध्यान वगैरे इतर प्राणायाम तुम्ही कोणाच्याही समोर किंवा कुठेही सार्वजनिक जागी किंवा जिथे असाल तिथे करू शकता. फक्त क्रियेसाठी हा म्हणजे एवढा मोठा लाभ देणारी ही क्रिया आहे. तर फार एक छोटासा नियम आपण नक्कीच पाळू शकतो त्यासाठी. बरं. पण म्हणजे तुम्ही तुमच्या वर्गामध्ये क्रियायोग शिकवताना नेमकं काय करायला सांगता? म्हणजे श्वसन नियंत्रण की काय काय शिकवलं जातं याच्यामध्ये? हो, म्हणजे जेव्हा एक पूर्ण दिवसाची ते शिबिर असतं. सकाळी सर्वात पहिलं नाडीशुद्धी, नाडी प्राणायाम घेतलं जातं. त्यानंतर बऱ्याच काही प्राणायामांची माहिती दिली जाते की जसं नाडीशुद्धी हा प्राणायाम आपल्या सुषुम्ना नाडीसाठी असतो आणि ती अतिशय आवश्यक नाडी असते. म्हणजे जरीही आपल्या शरीरात ती आपल्याला दिसत नसली तरीसुद्धा तिची जागा, तिचं अस्तित्व अतिशय महत्त्वाचं असतं. त्यानंतर त्याच्यावर जेव्हा आपलं नियंत्रण येतं त्यावेळी आपली इडा आणि पिंगळा ह्या दोन्ही खूप व्यवस्थितपणे सुरू असतात किंवा चालू शकतात. आपण जेव्हा नाडी प्राणायाम शिकतो तेव्हा आपल्याला हे लक्षात येतं की आपला जो उजव्या नाडीचा प्राणायाम आहे तो शरीरासाठी काम करत असतो. त्यामुळे भूक मंदावलेली असेल तर ती व्यवस्थित होते. आपली आकलन क्षमता खूप चांगल्या प्रकारे वाढते. आपली स्मरणशक्ती खूप छान होते. म्हणजे वयानुसार स्मरणशक्ती कमी होत नाही जर का आपण नाडी प्राणायाम रोज नियमित करत असू. आणि जर आपण डाव्या
नाकपुडीचा प्राणायाम करतोय तर तो आपल्या पूर्णपणे मनासाठी असतो, की त्याच्यामुळे मनाचं सामर्थ्य वाढतं. मनामध्ये जे काही थोडंसं एक दुबळेपणा असतो तो निघून जातो, मन स्ट्रॉंग होतं, आपली इंट्युशन्स लेवल खूप चांगल्या वाढतात. त्याच्यामुळे विचार करणं, निर्णय घेणं ह्याच्यावर खूप डेव्हलपमेंट होते छानपैकी. त्यामुळे हे साधे दिसणारे जरी प्राणायाम असले तरी पण ते खूप म्हणजे उत्तम इफेक्ट देणारे आहेत. तर सगळ्यांना त्याचा उपयोग होतो. त्यानंतर आपण पुढे जाऊन चक्रजागृतीसारखी एक महत्त्वाची प्रोसेस बॅचमध्ये केली जाते आणि ती केल्यानंतर म्हणजे त्या जे काही ते 2-2.5 तास असतात तर त्यामध्ये असं जाणवतं की बऱ्याच साधकांच्या आतमध्ये जी निगेटिव्ह एनर्जी किंवा नकारात्मकता जी पण आहे हां. ती निघून जाते. बरं. बरेचदा असे खूप भाव दबलेले असतात साधकांचे, की जास्त करून स्त्रियांचे, की रडायचं असतं तेव्हा रडू शकत नाहीत, हसायच्या वेळेस हसू शकत नाहीत, मोकळेपणी त्यांना बोलायचं असतं पण ते होत नाही. पण हे सगळे दबलेले भाव त्यावेळेस चक्रजागृतीच्या वेळेस ते खुले होतात. त्या अच्छा. सगळ्या असं वाटतं की त्या सगळ्या पिन्स निघाल्या आहेत आणि आता तो असा मुक्त जीव झालेला आहे. आणि अक्षरशः बऱ्याच स्त्रिया रडतात त्यावेळेस, खूप आतमध्ये जमा झालेलं असतं आणि ते निघून जातं. आणि मला ते बघून खूप बरं वाटतं, कारण की त्या मोकळ्या होत आहेत, त्या आता आनंदी होतील, त्या आता हसतील. आणि मी नेहमी सांगते की बघा, हे जीवन आपलं खूप छान आहे, आनंद जगणं हा आपला अधिकार आहे, त्यामुळे आपण आनंदाने जगलं पाहिजे. म्हणजे अशा उगाचच्या काही गोष्टींसाठी आपण विचार करतो आणि आपला आनंद गमावतो, तर तसं करू नका. स्वतःचं आयुष्य खूप छान आहे, स्वतःसाठी वेळ द्या, क्रियायोगाला वेळ द्या. आणि कित्येक स्त्रिया, म्हणजे आज मला खूप ह्याचा आनंद होतोय की कित्येक स्त्रियांना माझ्याकडे बघून किंवा मला भेटून त्यांना खूप आनंद होतं, असं आपण पोचलो, आपला आता शोध संपला असं वाटतं. आणि जे काही आता आमचे आश्रम आहेत ते त्यांना माहेर आहे असं वाटतं. अच्छा. त्यामुळे त्याचा मला खूप आनंद होतो. आणि हे सगळं झालं की मग आपली क्रियायोगाची दीक्षा होते. दीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचं अवडंबर नसतं. आपण त्यांना बसवून एक ओथ घेतली जाते, की त्या ओथमध्ये जे काही आपले छोटे छोटे नियम आहेत व त्याचे आपण एक स्वतःलाच आपण एक म्हणजे शब्द दिल्यासारखा, की मी ह्या नियमांचं उल्लंघन करणार नाही असं. आणि त्यानंतर क्रिया शिकवली जाते. एक छोटी क्रिया असते, ती झाली की मोठी क्रिया, आणि ती क्रिया झाल्यानंतर त्याचा सराव घेतला जातो. बाकी काही छोट्या छोट्या बऱ्याच आध्यात्मिक गोष्टी सांगितल्या जातात, की जेणेकरून त्यांना एक जिद्द निर्माण होईल की आपण हे केलं पाहिजे आणि आपल्याला आपलं आयुष्य सुधारलं पाहिजे. हे त्यांना जिद्द निर्माण होईल असं काही त्यांना सांगितलं जातं. आणि ते झालं की खूप असं नवीन जीवन घेऊन बाहेर पडल्यासारखे साधक बाहेर पडतात. म्हणजे निघताना खूप खुश असतात, खूप आनंदाश्रू असतात त्यांच्या डोळ्यात, आणि मला हे सगळं बघून खूप आनंद होतो. म्हणजे आपल्या भावनिक कोंडमाऱ्याला एक वाट करून देणं, हो. मन मोकळं करणं, हो हा क्रियायोगाचा एक महत्वाचा फायदा. हो, टप्पा म्हणजे तो त्या पहिल्या दिवशीच तो पूर्ण होतो. पण मग याच्यामध्ये सातत्य किती महत्वाचं आहे? हो, अगदी महत्त्वाचं आहे. म्हणजे जसं आपण कोणतीही ट्रीटमेंट घेतो तेव्हा जसं ते नियमितपणे ते औषधोपचार किंवा ते घेतलं पाहिजे, तसंच क्रिया आहे. ह्याच्यामध्ये दुसरं काहीच नाही, आपण प्राणायामच करतोय तर त्यासाठी जो काही 2.5-3 मिनिटाचा वेळ लागतो तेवढाच वेळ द्यायचा आहे. त्याच्यानंतर ध्यान आहे. म्हणजे सारासार सगळं करून फक्त 20 मिनिटांचा वेळ लागणार आहे. आणि ते 20 मिनिटं सकाळी आणि 20 मिनिटं संध्याकाळी जर का आपण नियमितपणे देत असू तर फार जलद गतीने आपल्याला ह्याचा प्रभाव स्वतःवर दिसतो. एक कॉन्फिडन्स वाढलेला दिसतो चेहऱ्यावर, एक नवीन असं वाटतं की खूप काहीतरी वेगळं आपण अचीव्ह केलेलं आहे. डोळ्यांमध्ये एक कॉन्फिडन्स दिसतो आणि आणि ती व्यक्ती एक असं वाटतं की आपण जग जिंकायलाच निघालो असं होतं. ध्यान लागणं किती अवघड गोष्ट आहे, कारण आपल्या मनामध्ये सतत आपण डोळे मिटून आपण अगदी 2 मिनिटं शांत बसलो तरी अनेक विचार येतात, सतत काही ना काहीतरी विचारांचं काहूर मनात माजतं. हो तर हे विचार दूर सारून कुठेतरी एका ठिकाणी फोकस करणं, लक्ष केंद्रित करणं, हे सरावाने जमत असावं ना? हो, म्हणजे ध्यानधारणा त्यासाठीच म्हटलं जातं ना, की ध्यानधारणा म्हणजे ध्यान करण्याची इच्छा आणि जिद्द, की आणि धारणा म्हणजे आपण एका ठिकाणी मन टिकवणं. तर त्याच्यामुळे ध्यानधारणा करणं हे जरी अवघड असलं तरी तितकं अवघड नाही आहे जितकं वाटतं. कारण की जेव्हा आपण क्रियायोग करतो तेव्हा क्रियायोगानंतर जे काही आपल्यामध्ये बदल घडतात किंवा जे काही ऑक्सिजनची लेवल वाढल्यामुळे जी काही एक वेगळ्या प्रकारची ग्लानी येते काही वेळेसाठी, ती ग्लानी आपल्याला ध्यान अवस्थेत घेऊन जाण्यासाठी खूप मदत करते. बरं. आणि एरवी याच्या पुढे जेव्हा तुमचं मन शांत झालंय, विचार कमी झालेत, समस्या कमी झाल्यात, आरोग्य उत्तम झालंय, की ते शांत मन झालेलं सहज ध्यानात जातं. आणि विचार म्हणाल तर विचार हे येणारच, कारण की आपण इतक्या सगळ्या गोष्टी करत असतो, इतक्या ठिकाणी जातो, इतक्या लोकांमध्ये वावरतो, त्यामुळे विचार हा येणार ही खूप स्वाभाविक गोष्ट आहे. पण बसल्यानंतर आपण शांत बसून जर का एक 5 मिनिटं स्वतःला दिली तर ते विचार येतात आणि तसेच निघूनही जातात.
आपण त्यांच्यामध्ये कोणतीही इन्व्हॉल्वमेंट न दाखवता स्तब्ध शांत बसून राहिलो की ते विचार आले तसे निघून जातात आणि मग आपण त्या प्राणायामाच्या आधारे सहज स्वतःला ध्यानाच्या मार्गावर घेऊन जाऊ शकतो. बर. आणि एकदा का सवय झाली तुम्हाला ध्यानाची, मग तुम्ही कुठेही बसलात की ध्यान करू शकता. मग अगदी झाडाखाली बसा, दगडावर बसा, नदी किनारी बसा, घरी बसा, बाहेर बसा. एकदा मनाला ती सवय लागली, एकदा मनाला कळलं की ह्या ध्यानात मला खूप आनंद मिळतोय, की ते मन स्वतःच ध्यानाकडे वळायला लागतं. म्हणजे असं म्हणतात की चंचल मन असतं आपलं, म्हणजे एखाद्या फुलपाखरासारखं. फुलपाखराच्या मागे आपण किती धावलो तरी ते आपल्या हाती लागत नाही, पण आपण जर का शांत बसलो तर कदाचित ते येऊन आपल्या पुढ्यातच बसतं. तर ध्यान तसंच आहे की तुम्ही त्याच्या मागे लागलात तर होणार नाही, पण तुम्ही शांत बसा आणि असं होईल की ध्यान आपणच तुमच्याकडे येईल आणि तुम्हाला त्याची सुरुवात होईल. आजच्या काळात तरुणांना अनेक स्पर्धांना तोंड द्यावं लागतंय. म्हणजे एकूणच त्यांचं आयुष्य म्हणजे आधी शिक्षणासाठीची धडपड, त्यानंतर नोकरी मिळवण्यासाठीचा संघर्ष, हे सगळं खूप तरुणांच्या डोक्यावर ओझं असतं हो एक प्रकारे. हो तर या ताणतणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी क्रियायोगाची कशी मदत होऊ शकेल त्यांना? पुष्कळ मदत त्यांना होते. म्हणजे आता मी पाहते की कितीतरी हजारो युवा माझ्याकडे आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा आम्ही क्रियायोग केला नव्हता तेव्हा आयुष्य फार कठीण वाटत होतं. खूप स्पर्धा, सगळ्या असं रात्री आमची झोप उडवतील अशा होत्या. अगदी ऑफिसमध्ये गेलो तरी बॉस आम्हाला असं वाटायचं की बापरे संकटच आहे. पण क्रियायोग केल्यानंतर काय बदल झाला हे माहीत नाही, पण आता बॉस आमचा मित्र आहे. हा. ऑफिसमध्ये आमचं जे काही आम्ही काम करतोय ते सगळ्यांना आवडतंय. आमचे खूप चांगले मित्र झाले आहेत. घरी खूप चांगल्या प्रकारे रिलेशन आमचे झालेले आहेत. मित्रमंडळींमध्ये आमचे रिलेशन सुधारलेले आहेत. तर हे कसं काय झालं असं काही मुलं मला विचारतात. तर मी म्हणते की अरे तुमच्या बॉस किंवा तुमची घरातली इतर मंडळी क्रियायोग शिकायला नव्हते आले. क्रियायोग तू केलेला आहेस आणि तुझ्यामध्ये जो काही बदल झालाय, जो विचारांमध्ये जे काही सामंजस्य वाढले, जे दृष्टिकोन बदललेत, ते इतके सकारात्मक बदल आहेत की त्यामुळे समोरच्या माणसांनाही तो बदल जाणवतो आणि ते तसे रिॲक्ट व्हायला लागतात आणि म्हणून परिस्थिती सुधारते. स्पर्धा खूप इझी वाटायला लागते. सहज आपण जिंकून पुढे निघून जातो आणि त्यामुळे युवाना आज खुश आहेत. जे माझ्याकडे जे तरुण मंडळी आहेत, ते मुली आहेत, मुलं आहेत भरपूर आणि ते खुश आहेत. त्यांचे पालक खुश आहेत की आमची मुलं मुली योग्य ठिकाणी गेलेले आहेत आणि त्यांना एक समाधान असतं की गुरु म्हणून एक स्त्री लाभली आहे आपल्या मुलीला किंवा आपल्या पत्नीला किंवा आपल्या बहिणीला. त्यामुळे तो एक समाधान त्यांचं वेगळं असतं आणि म्हणून मग अगदी वेळ झाला, उशीर झाला, कारण बरेचदा यज्ञ वगैरे असतात तर थोडा लेट होतं स्त्रियांना घरी पोचायला, पण तरीही घरची मंडळी अगदी म्हणजे अशी चिंता करत नाहीत की नाही पोचणार व्यवस्थित आणि योग्य ठिकाणी आहे, येईल. पण म्हणजे ध्यानधारणा, मुद्रा ह्याच्या बरोबरीने काही यज्ञ कर्म सुद्धा केलं जातं. हो, म्हणजे आम्ही कसं की बऱ्याच देवी उपासना केल्या जातात, तर त्याच्यामध्ये मग प्रत्येक नवरात्रीमध्ये यज्ञ असतात, नियमित पौर्णिमेचे यज्ञ केले जातात अच्छा. आणि हे सगळे आपल्या खूप चांगल्या आरोग्यासाठी, सामाजिक आरोग्यासाठी असे फार वेगवेगळ्या स्तरावर हे काम चालतं. म्हणजे फक्त क्रियायोग नाही तर सगळ्यांनाच त्याचा लाभ व्हावा असा एक विचार ठेवून हे काम चालू असतं. तरुणांना एखाद्या परीक्षेला आत्ता काही वेळाने जायचंय तर त्याच्या आधी त्यांनी क्रियायोग केला तर मन शांत होण्यासाठी, स्थिर होण्यासाठी मदत होते. हो, अगदी मन शांत होईल, कॉन्फिडन्स वाढेल आणि अगदी असं तो चेहऱ्यावर तो कॉन्फिडन्स दिसेल. म्हणजे जिथे ते इंटरव्ह्यूला जातील तिथे त्या समोरच्या व्यक्तीलाही जाणवेल की ह्या मुलाकडे एक वेगळा आत्मविश्वास आहे आणि तो मुलगा नक्कीच त्या इंटरव्ह्यूमध्ये पुढे जाईल. तुम्ही या मार्गाकडे कशा वळलात, कोणत्या वयात आणि काय बदल तुम्ही स्वतःमध्ये अनुभवलेत? खरं म्हटलं तर माझी लहानपणीच रामकृष्ण मिशनला माझी दीक्षा झालेली आहे. अच्छा. त्यामुळे लहानपणापासून एक आध्यात्मिक वातावरण घरीही होतं आणि माझ्याही जीवनात आलं. त्यानंतर म्हणजे नॉर्मल जशा आपण साधना उपासना करतो तसं लहानपणापासून सुरू होतं. त्याच्यानंतर ध्यानाचा सराव माझ्याकडे म्हणजे आपणच तो सुरू झाला आणि ध्यानाची इतकी सवय झाली की मला अगदी म्हणजे काही न आवडता तेच आवडायचं. बर. म्हणजे कॉलेजच्या दिवसांमध्ये सुद्धा मला ध्यान करायला खूप आवडायचं. म्हणजे सकाळी ध्यान हे माझं खूप नियमित होतं आणि ते केल्यानंतर मग दिवस असा छान जायचा एकदम. प्रेम निर्मल गुरुजी त्यांच्याकडे माझी क्रियायोगाची दीक्षा झालेली आणि अतिशय छान व्यक्तिमत्व, खूप प्रगत क्रियायोगामध्ये आहेत ते आणि त्यांच्या मिसेस माझी खूप चांगली मैत्रीण. तर त्यामुळे त्यांनी मला सांगितलेलं की तू ये, तू ध्यानधारणा लोकांना शिकवतेस, स्वतःही इतकं करतेस छान, तर तू ये, तुला त्याचा उपयोग होईल. आणि गेल्यानंतर मला आश्चर्य वाटलं की रे पण क्रियायोग शिकायला आलं, कारण त्यावेळेस मला क्रियायोग हे माहीत होतं, पण आपण आता क्रियायोगासाठीच गेलोय हे मला माहीत नव्हतं. मला असं वाटलेलं की एक छान सेशन आहे, आपण जाऊया,
अनुभव या आध्यात्मिक छान आपल्याला काहीतरी अनुभव येतील आणि क्रियायोग माझ्याकडनं शिकला गेला. फक्त शिकला नाही गेला तर माझी जी काही प्रगती पाहून त्यांनी मला सांगितलं की तुम्ही हे शिकवायला सुरुवात करा. अच्छा. कारण की हा योग खूप लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि तुम्ही सक्षम आहात ते करण्यासाठी, असं मला गुरुजींनी सांगितलं. म्हणजे लगेच 2007 पासून माझं शिकवणं सुरू झालं आणि इतका लोकांना उपयोग होतोय हे मला दिसल्यानंतर मला असं वाटलं की नाही, मग हे आपण करायला हवं. कारण की खूप दुःखी आहेत लोक, आजारी आहेत, फार त्यांच्यामधला आत्मविश्वास गेलेला आहे आणि तरुणांचं तर पुष्कळ स्पर्धा, पुष्कळ ताणतणाव ह्या सगळ्यातून ते जात आहेत. त्यामुळे त्यांचं मन आधीच दुःखी, त्याच्यात जर नवीन काही संकट आलं की मग ते सुसाईड किंवा व्यसनाधीनता ह्याकडे वळतात. बरोबर. आणि मला असं वाटलं की नाही, हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हे करायला हवं आणि त्या जिद्दीने मी सुरू केलं. कोणत्याही प्रकारची जाहिरात न करता, कोणतेही बोर्ड न लावता, फक्त जे काही माणसं येतील ते दुसऱ्या माणसांना सांगायचे, माउथ टू माउथ पब्लिसिटी व्हायची आणि सतत बॅचेस व्हायच्या. अच्छा. आणि तेव्हापासून 2007 पासून जे चालू आहे ते अद्याप सुरू आहे आणि आता इतके लोक शिकलेत की त्याचा आता माझ्याकडे आकडाही नसेल की किती लोक शिकले. पण आनंद आहे की इतक्या लोकांचं जीवन बदलवण्यासाठी आपण कारण ठरलोय आणि आपल्या त्या ज्या विद्येनी लोकांपर्यंत पोहोचलोय ते खूप छान आहे. समाधान क्रियायोगामधले देणारं आहे. खूप समाधान देणार आहे आणि त्या समाधानाने मला असं वाटतं की मला अजून चांगलं ध्यान पण लागतं. वा. गुरुमहिमा रुद्रात्मिका डॉक्टर अनुजा जानवलेकर, आपण इथे आलात आणि आम्हाला क्रियायोगातून तणावमुक्ती, तुमचे स्वतःचे अनुभव आणि इतरांसाठी हे कसं उपयुक्त ठरते याविषयी माहिती दिलीत. मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. श्रोते हो, क्रियायोगातून तणावमुक्ती याविषयी डॉक्टर अनुजा जानवलेकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.